नमस्कार मित्रांनो, आज मी फोनपे वरती बोलणार आहे. फोनपे नाही तर जीपे वरती. बऱ्याच वेळा काय होतं, ताई ती भाजी कितीला दिली? दादा 10 रुपये. मग आपण 50ची नोट काढतो नाही तर 100ची नोट काढतो. दादा सुट्टे नाही ना, फोनपे करा, जीपे करा. मग आपण काय स्कॅन करायची सवय लागली आणि स्कॅनरने लगेच हे घेता येईल 10 रुपये 9 रुपये. चांगली गोष्ट आहे, काय हरकत नाही. पण होतं काय, महिन्याच्या शेवटी तुम्ही जस्ट जेव्हा हिसाब करायला घेता छोटे 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 गुगल पेचे पैसे कुठं दिलेले आहेत याचा काही हिसाब किताबच लागत नाही. सो त्याचा एक ड्रॉबॅक हे की इन्स्टंट तुमचे पैसे जायला लागतात. तर फोनपे गुगल पे सुट्ट्यांचा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होतोय, पण तेवढेच तुमच्या बँक अकाउंटमधले पैसे हे त्वरित जात आहेत. त्याला कंट्रोल कसं करायचं? तर शक्यतो तुम्ही आठवड्याला 1000 रुपये नाही तर 2000 रुपये ATM मधून काढून ठेवत जा. आणि जिथं कुठं राऊंड अप आहे 100 रुपये 200 रुपये असं राऊंड फिगर पैसे देता येईल तिथं कॅश वापरा. आणि जिथं खरंच जेन्युइन सुट्टे पैसे नाही आहेत आणि लेस दॅन 100 रुपीज ट्रान्झॅक्शन असेल, सो तिथं विचार न करता तुम्ही डायरेक्ट फोनपे जीपे वापरू शकता. सो हा एक छोटा उपाय झाला, म्हणजे गेले तरी तुमचे छोटे मोठे पैसे जातील. पण आधी विचार करा, फोनपे जीपे नव्हतं त्यावेळेस बऱ्याच वेळा तुमच्या खिशात जर पैसे नसेल तर तुम्ही काही गोष्टी विकत घेत नव्हता, नाहीतर ती वेळ निघून जायची. एकदा का जर ती वेळ निघून गेली तर तुमचे इनडायरेक्टली खर्च वाचायचे. फोनपे गुगल पे मुळे कशी सवय लागली, इन्स्टंट एका अकाउंटवरून दुसऱ्या अकाउंटला पैसे भेटतात. सो ग्राहकाला त्याचा तोटा आहे. तुम्ही मेहनतीने पैसे कमवता आणि ते इन्स्टंट काही ना काहीतरी छोट्या मोठ्या गरजेमुळं ते पैसे जातात. सो ते अवॉइड करण्यासाठी काही खिशात पैसे ठेवा, 1000 रुपये 2000 रुपये. आणि शतरंजमध्ये जसं सगळे प्यादे वापरले जातात तसं तुम्ही काही वेळा पैसेही वापरा, काही वेळा जीपेही वापरा. सो हा दुसरा सोयीस्कर मार्ग. आता महिन्याच्या शेवटी तुम्हाला हिसाब किताब करायचं जर झालं तर कुठं फोनपे नाही तर जीपेने पैसे दिलेले आहेत त्याला एक छोटीशी कमेंट लिहायला सुरुवात करा. जसं की दुधासाठी 30 रुपये दिले, नाहीतर इस्त्रीसाठी 100 रुपये दिले. काही पण छोटी मोठी कमेंट लिहा. तुम्ही EMI भरताय, नाहीतर कोणाला तरी रेग्युलर तुमच्या मावशीची सॅलरी करताय तर तशी कमेंट लिहा. म्हणजे सगळ्यात शेवटी अकाउंट स्टेटमेंट जरी निघालं ते कमेंट वाचून तुम्हाला तुमचे पैसे कुठं चाललेत हे शेवटी हिसाब करायला व्यवस्थित जाईल. सो हा व्हिडिओ वाटला तर नक्की लाईक करा आणि गरजू माणसापर्यंत पाठवा. मी असे छोटे मोठे व्हिडिओ करत जाईल आणि काही काही छोट्या मोठ्या युक्त्या तुमचं आपले म्हणजे तुम्हाला सांगताना मी स्वतः ट्रायल करतो आणि मला त्याच्यातून काही फायदा होतो का ते बघतो, तेच मी शेअर करतो. थँक्यू, बाय.